नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी इथे चॉकलेट ड्रायफ्रूट मोदक बनवलेले आहे, जे की दिसायला तर सुंदरच दिसत आहे आणि खायला देखील तेवढेच चविष्ट मस्त क्रंची लागणार आहे। तर चॉकलेट म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते सर्वांनाच आवडतं। या पद्धतीचे चॉकलेट मोदक एकदा जर तुम्ही घरी केले तर घरचेच काय अगदी गणपती बाप्पा देखील खुश होणार आहे। तर हे साधे सिंपल परंतु चवीला भन्नाट असे चॉकलेट मोदक एकदा घरी नक्की ट्राय करून बघा। इथे मी तुम्हाला हे चॉकलेट मोदक कसे रॅप करायचे किंवा सेल करण्यासाठी कसे तयार करायचे हे देखील सांगितलेलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी हे चॉकलेट ड्रायफ्रुट्स मोदक बनविण्यासाठी इथे मोल्डे आणि 2M कंपनीचं दोन प्रोडक्ट घेतलेले आहे। तर डार्क कंपाऊंड जे आहे ते मोल्डे कंपनीचं आहे आणि त्यासोबतच इथे 2M कंपनीचं मी मिल्क कंपाऊंड घेतलेलं आहे। तर हे चॉकलेट आपण नुसतं डार्क कंपाऊंडचं बनवणार नाही, तर समप्रमाणामध्ये डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड मिळून हे चॉकलेट्स तयार करणार आहोत। त्याने आपले हे चॉकलेट्स अगदी मार्केट सारखे आणि भन्नाट चवीचे तयार होणार आहे। तर इथे मी बघा 100 ग्रॅम डार्क कंपाऊंड आणि 100 ग्रॅम मिल्क कंपाऊंड घेतलेला आहे। तर दोन्ही चॉकलेट्स हे समप्रमाणामध्ये घ्यायचे आणि आता सुरीच्या मदतीने याची बारीक अशी काप तयार करून घ्यायचे। तर दोन्ही चॉकलेट्स आपण असेच काप करून घेणार आहोत। तर इथे आपण हे चॉकलेट्स मेल्ट करण्यासाठी असं बारीक कापून घेणार आहोत, म्हणजे हे पटकन असं मेल्ट होतं। आणि मेल्ट करण्यासाठी इथे आपण डबल बॉइलिंग ही प्रोसेस वापरणार आहोत। तर बघा दोन्ही चॉकलेट्स इथे मी व्यवस्थित असं बारीक करून घेतलं आणि चॉकलेट्स हे फ्रीज मध्ये जर असेल तर ते कापण्या अगोदर 2 ते 3 तास अगोदर बाहेर काढून ठेवायचे, म्हणजे हे रूम टेम्परेचर वर येतं आणि पटकन असं कट होतं। तर बघा एका बाउल मध्ये हे मी दोन्ही चॉकलेट्स काढून घेतले आणि या ठिकाणी मी मोदक छान आकर्षक दिसावे वरतून छान त्याला डेकोरेट करण्यासाठी इथे मी व्हाईट चॉकलेटचा वापर सुद्धा केलेला आहे आणि हे व्हाईट चॉकलेट्स आपण फक्त 50 ग्रॅम इतकं वापरणार आहोत। तर हे सुद्धा आपल्याला सारख्याच पद्धतीने बारीक असं चिरून घ्यायचं किंवा याचे काप तयार करून घ्यायचे। ही चॉकलेट आपण 2 बाउल मध्ये व्यवस्थित असे बारीक चिरून घेतले। आता हे आपल्याला मेल्ट करून घ्यायचे आहे, त्यासाठी आपण डबल बॉइलर ही पद्धत वापरणार आहोत। तर पातेल्यामध्ये ग्लासभर पाणी घातलं आणि त्यावर हा चॉकलेटचा बाउल ठेवला आणि वाफेवरच व्यवस्थित हे चॉकलेट मेल्ट म्हणजेच वितळवून घ्यायचं आहे। तर बघा चमच्याने सतत ढवळत आपण हे चॉकलेट छान असं मेल्ट करून घेतलं। तर हे व्यवस्थित असं मेल्ट झालं पाहिजे, याकरिता असं व्यवस्थित एकसारखं ढवळत राहायचं, म्हणजे यातील गाठी व्यवस्थित हे चॉकलेट मेल्ट होतं आणि याच्या गाठी सुद्धा राहत नाही। तर बघा मिनिटभरातच हे चॉकलेट छान असं मेल्ट होतं, जास्त वेळही लागत नाही। आता सारख्याच पद्धतीने आपण जे व्हाईट चॉकलेट आहे ते देखील मेल्ट करून घेणार आहोत। तर हे चॉकलेट तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा मेल्ट करून घेऊ शकता, फक्त यामध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्यायची आणि दाखविल्याप्रमाणे हे चॉकलेट्स असे मेल्ट करून घ्यायचे। तर बघा दोन्ही चॉकलेट छान मी इथे मेल्ट करून घेतले आणि यामध्ये आपण मस्त क्रंचीनेस साठी ड्रायफ्रूटचा वापर करणार आहोत। त्यासाठी इथे मी 5 ते 6 काजू आणि 5 ते 6 बदाम मध्ये हलकेसे भाजून थंड झाल्यानंतर त्याचे काप तयार केले। तर आता हे दोन्ही चॉकलेट्स बघा पाइपिंग बॅग मध्ये ना भरून घ्यायचे आहे, त्यामुळे जास्त काय होतं चॉकलेट्स हे इकडे तिकडे पसरत नाही आणि व्यवस्थित हे साच्यामध्ये भरलं जातं। तर सुरुवातीला ना पाइपिंग बॅग ओपन करून ती ग्लास मध्ये बघा अशी ठेवली आणि त्यामध्ये व्हाईट चॉकलेट घातलं। आता ह्याच पद्धतीने जे डार्क आणि मिल्क चॉकलेटचं मिश्रण आहे ते सुद्धा ह्याच पद्धतीने पाइपिंग बॅग मध्ये घालायचं आहे। त्यामुळे काय होतं एकतर चॉकलेटला किंवा मोदकाला डिझाईन करायची असेल तर ते करणं सोपं जातं, चॉकलेट हे व्यवस्थित असं सेट होतं आणि इकडे तिकडे लागत सुद्धा नाही। त्यासाठी मी हे पाइपिंग बॅग मध्ये भरून घेतलेलं आहे, तुम्ही चमच्याने सुद्धा हे साच्यामध्ये घालू शकता। तर आता हे डार्क चॉकलेट सुद्धा व्यवस्थित यामध्ये मी फिल करून घेतलं। आता ही पाइपिंग बॅग बघा व्यवस्थित अशी बंद करून घ्यायची। तर याला वरतून रबर लावून मी व्यवस्थित असं पॅक करून घेतलं। बघा तर या ठिकाणी मोदक तयार करण्यासाठी सर्व पूर्व तयारी आपण करून घेतलेली आहे। आता हे मोदक मी साच्यामध्ये तयार करणार आहे। तर मार्केटमध्ये बघा असे मोदक साचे मिळतात, तर इथे सिलिकॉनचा साचा आणि प्लास्टिकचा साचा सुद्धा वापरून
हा मोदक कसा तयार करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर प्लास्टिकच्या मोदक मध्ये आपण सुरुवातीला हे फिल करून घेऊ। तर सुरुवातीला रबरने हे मी व्यवस्थित पॅक करून घेतलं आणि आता चॉकलेटने भरलेले जे कोण आहे त्यातील चॉकलेट निघण्यासाठी पुढील टोक बघा थोडे थोडे मी कट केले। आणि आता सुरुवातीला प्लास्टिकचा जो मोदक साचा आहे त्यामध्ये अर्ध आपल्याला हे चॉकलेट घालून घ्यायचं। मध्यभागी यामध्ये ड्रायफ्रूटचे काप घालायचे आणि वरतून पुन्हा एकदा चॉकलेटचे मिश्रण घालायचे। मिश्रण व्यवस्थित एकसारखं सेट करून घ्यायचं आणि हा चॉकलेटचा मोदक बघा असा तांदळामध्ये मी उभा ठेवलेला आहे, म्हणजे चॉकलेट हे व्यवस्थित सेट होईल, इकडे तिकडे पसरणार नाही। आणि आता हा सिलिकॉनचा मोदक साचा आहे तो सुद्धा फिल करायला घेऊ। तर सुरुवातीला यामध्ये जे व्हाईट चॉकलेट आपण घेतलेलं होतं त्याने बघा आवडीनुसार हे असं थोडस इकडं तिकडं झिगझॅग पद्धतीने पसरवून घ्यायचं। यामुळे मोदक हे दिसायला छान आकर्षक होतात। त्यामुळे मी व्हाईट चॉकलेट बघा आवडीप्रमाणे जसं जमेल तसं व्यवस्थित असं टाकून घेतलं। नंतर अगोदर दाखवल्याप्रमाणे अर्धवट हे असे चॉकलेटच्या मिश्रणाने भरून घ्यायचे। बघा तर मंडळी इथे आपण पायपिंग बॅगचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे मिश्रण अजिबात इकडे तिकडे पसरलेलं नाही। आणि काही राहिलेले जे मोल्ड आहे ते सुद्धा मी डायरेक्ट चॉकलेटने फिल करून घेतले। यामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे ड्रायफ्रूट मध्यभागी ठेवले आणि वरतून पुन्हा एकदा चॉकलेटने हे संपूर्ण फिल करून घेतले। हे संपूर्ण चॉकलेटने भरून घेतल्यानंतर 2 वेळेस टॅप करायचं आणि हे फ्रीजर मध्ये फक्त 5 ते 10 मिनिटांसाठी सेट करण्यास ठेवायचे। 5 मिनिटात सुद्धा हे पटकन चॉकलेट सेट होतं, अजिबात जास्त वेळ लागत नाही। तर प्लास्टिकच्या साच्यातील जो मोदक आहे तो बघा अगदी सहज आणि अगदी सोप्या पद्धतीने व्यवस्थित असा निघालेला आहे। याला आपण बटर किंवा तूप सुद्धा लावलेलं नव्हतं, चॉकलेट असल्यामुळे हा पटकन सेट झालेला आहे आणि व्यवस्थित निघालेला आहे आणि दिसायला देखील किती आकर्षक दिसत आहे। तर आता हा प्लेट मध्ये ठेवूया आणि ह्याच पद्धतीने सिलिकॉन जे मोल्ड आहे त्यातील सुद्धा मोदक हा व्यवस्थित काढून घेऊया। तर सिलिकॉनचा फक्त खालचा जो मोदकाचा भाग आहे तो फक्त प्रेस करायचा आणि व्यवस्थितरित्या हा वरतून उचलून असा मोदक काढायचा, अजिबात तुटत नाही, व्यवस्थितरित्या निघतो बघा। आणि यावर आपण जे व्हाईट चॉकलेट घातलं होतं बघा ते सुद्धा अगदी व्यवस्थित असं सेट झालेलं आहे, अजिबात इकडे तिकडे पसरलेलं नाही, मस्त दिसत आहे। त्यामुळे मोदक हे दिसायला देखील सुरेख दिसत आहे, अगदी मार्केटमध्ये मिळतात बघा त्याच पद्धतीने दिसत आहे। तर एका साच्यामध्ये छोट्या आकाराचे इथे 21 मोदक तयार झालेले आहे आणि एक मोदक आपण प्लास्टिकच्या साच्यातील तयार करून घेतला। तर बघा इथे आपले काही मोदक तयार करून झालेले आहे। ह्याच पद्धतीने आपण राहिलेल्या मिश्रणाचे देखील मोदक तयार करून घेणार आहोत। बघा तर सोप्या पद्धतीने झटपट हे मोदक तयार होतात। तर सर्व तयार मिश्रणामध्ये एकूण इथे 30 ते 35 मोदक तयार झालेले होते। तर आता हे रॅप कशी करायचे ते दाखवते। तर असे मार्केटमध्ये जिथे आपल्याला केकचं सामान मिळतं त्याच दुकानामध्ये किंवा त्याच शॉप मध्ये असे रॅपिंग पेपर मिळतात आणि याला लावण्यासाठी अशी तार देखील मिळते। तर मोदक हा मध्यभागी ठेवायचा आणि दाखविल्याप्रमाणे सर्व बाजू एकवटून याला व्यवस्थित तारीने पॅक करून घ्यायचं। तर असे मोदक तुम्ही रॅप करून तुम्ही सेल सुद्धा करू शकता। बघा तर किती सोपी अशी पद्धत आहे, तुम्ही घरच्या घरी हे मोदक बनवून सुद्धा विकू शकता। बघा तर इथे सर्व मोदक मी छान असे रॅप करून ठेवलेले आहे। रूम टेम्परेचरवर हे मोदक 2 ते 3 दिवस बाहेर राहतात आणि फ्रीज मध्ये ठेवाल तर 2 ते 3 आठवडे सुद्धा आरामशीर टिकतात। तर बघा इथे आपले अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी चॉकलेट ड्रायफ्रुट्स मोदक तयार झालेले आहे। रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि अशा साध्या सोप्या घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचारला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।